महत्त्वाची बातमी. खासदार संजय राऊत यांनी आज गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केलाय. भाजपच्या गुंडांना आमच्यावर हल्ले करण्यासाठी पिस्तुलं वाटली जात आहेत असं राऊत म्हणाले. गुंडगिरी आणि झुंडगिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललाय आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री गुंडांना पाठीशी घालतायत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. बेकायदेशीर पिस्तुलं तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी. अभिषेक घोसाळकर पिलो आहे, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्लं आहेत. अरे कुत्रे, तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय. एक लक्षात घ्या, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे. या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे, राज्यातलाही बदलत आहे. तेव्हा हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीनं उतरवू. मैं बोल रहा हूँ, मुझे मालूम है सब महाराष्ट्र में क्या चल रहा है. अगर मुझे नहीं मालूम होगा तो किसको मालूम होगा. हाँ, हे बघा, महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देत आहोत. लापता. हा, कुठे आहेत गृहमंत्री? महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आहे आणि त्याहीपेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत, हा त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे. निखिल वाकळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले आहेत. त्यांना ठारच मारायचं होतं. हा काय प्रकार आहे? हे जे 3 नेते आहेत, हे 3 सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय? ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तरी हे राजीनामा मागतील. वागळे, सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.